मंडळी, आपल्याकडे जेव्हा खासदार किंवा आमदार आपल्या मतदारसंघात येतात तेव्हा काय होतं? घोषणाबाजी आणि साहेबांच्या मागे धावणारे शेकडो कार्यकर्ते. साहेबांना प्रश्न विचारण्याची हिंमत कोणाची होत नाही आणि चुकून कोणी विचारलंच तर कार्यकर्ते त्याला बाजूला करतात. पण अमेरिकेत हे चित्र याच्या नेमकी उलट आहे. तिथे कोणताही सामान्य नागरिक, मग तो टॅक्सी ड्रायव्हर असो किंवा शिपाई, तो थेट खासदाराच्या किंवा आमदाराच्या समोर उभा राहतो आणि विचारतो, माझ्या टॅक्सच्या पैशाचं तुम्ही काय केलं? तेव्हा खासदार किंवा आमदार चिडू शकत नाही, तसेच कार्यकर्त्यांना सांगून त्या माणसाला बाहेर काढायला सांगू शकत नाही किंवा पुढच्या वेळी बघू असं उडवाउडवीचं उत्तर देऊ शकत नाही. अमेरिकेत पेन्शन बाबतही कडक नियम आहेत. अमेरिकेत पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला किमान 5 वर्ष खासदार किंवा आमदार म्हणून सेवा द्यावी लागते. जर तुम्ही त्याआधी पराभूत झालात तर तुम्हाला पेन्शन मिळत नाही. समजा तुम्ही 5 वर्ष खासदार राहिलात तर तुम्हाला पेन्शन लगेच मिळत नाही. जोपर्यंत तुमचं वय 62 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला एकही रुपया देत नाही. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेत खासदारांना त्यांच्या पगाराचा एक ठराविक हिस्सा पेन्शन फंडात स्वतः भरावा लागतो. म्हणून तिथले अनेक खासदार निवृत्तीनंतर पुन्हा नोकरी किंवा व्यवसाय करतात. पण भारतात एखादा व्यक्ती फक्त एक दिवस जरी खासदार किंवा आमदार राहिला तरी तो आयुष्यभर पेन्शन मिळवण्यासाठी पात्र ठरतो. समजा एखादा तरुण वयाच्या 25व्या वर्षी खासदार झाला आणि 26व्या वर्षी त्याची टर्म संपली तरी त्याला वयाच्या 80 ते 90 वर्षापर्यंत दरमहा पेन्शन मिळत राहते. एवढंच नाही तर भारतात जितक्या वेळा तुम्ही निवडून याल तितकी तुमची पेन्शन वाढत जाते. शिवाय पेन्शन सोबतच मोफत रेल्वे प्रवास आणि वैद्यकीय सोयींचा वर्षाला मोठा लाभ मिळतो, ज्याचा भार शेवटी करदात्यावरच पडतो. अमेरिकेत FBI सारख्या संस्थांना चक्क राष्ट्राध्यक्षांची चौकशी करण्याचे अधिकार आहेत. तिथे कायदा हा व्यक्तीपेक्षा मोठा मानला जात नाही. म्हणूनच श्रीनिवास ठाणेदार जेव्हा संसदेत ट्रम्प यांच्यावर आरोप करत होते तेव्हा त्यांना खात्री होती की तिथला कायदा पुराव्यावर चालेल, नेत्यांच्या ताकदीवर नाही. तर तुम्हाला काय वाटतं? आपल्याकडेही अशी व्यवस्था असायला हवी का? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या वेद.com या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.